कथा द्रौपदीची. सूत म्हणाले, सुजन हो, तुम्ही खरोखरच भाग्यवान व तुम्ही खरंच पुण्यवान आहात. म्हणूनच तुमच्या मनी ही ज्ञान जिज्ञासा जागी झाली. पद्मपुराणात वर्णन केलेल्या अधिक मासाबद्दल, पुरुषोत्तम मासाबद्दल तुम्ही माझ्याकडे आर्त भगवान विचारणा केली. अशीच विचारणा लक्ष्मी मातेने भगवान नारायण यांच्याकडे केली. त्यांनी तिला एक अधिक मासाची उत्पत्ती, त्याचं महत्त्व, त्या मासाला भगवान श्रीकृष्णांनी दिलेला वर, त्या मासात करावयाची स्नान दान व्रत व इत्यादी बाबतीत माहिती होणारी फलप्राप्ती या संदर्भात आपण अनेक कथा ऐकल्या. त्यावरून तुमच्या हे नक्की ध्यानात आलं असेल की ह्या दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचा आदर हा सर्वांनीच करायला हवा. तसंच पुण्यकर्म करून अधिक पटीने मिळणारं पुण्य हे पदरी पाडून घ्यायला हवं. ह्या मासात जे जे ज्याला ज्याला शक्य आहे ते ते सर्व प्रत्येक स्त्री पुरुष वृद्ध ह्यांनी करायला हवं. कारण किती केलं ह्यापेक्षा जे केलं ते किती मनापासून केलं ह्यावर त्याचं फल अवलंबून असतं. हे विचारून चालणार नाही. हे व्रत त्यातील पुण्यकर्म ही करीत असताना मनात नितांत श्रद्धा भक्ती हवी. जर कुणी ह्या व्रताची हेटाळणी केली, त्या कर्माची निंदा केली, त्याला नाव ठेवले तर मात्र अशा कळत न कळत हातून घडणाऱ्या पापाबद्दल कठोर शिक्षा, कष्ट, दुःख हे भोगावं लागतं. ह्या संदर्भातील बृहत नारदीय पुराणातील एक कथा इथे अवश्य सांगावी असं वाटतं. कारण ह्या कथेतून पुरुषोत्तम व्रताची हेटाळणी यांनी अनादर केल्यामुळे द्रौपदीला केवढं भयंकर दुःख भोगावं लागलं. तिच्या गतजन्मी तिच्या हातून असं काय पाप घडलं या संदर्भात भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांना जो कथाभाग सांगितला तो असा की कौरव आणि पांडव यांच्यात द्यूतक्रीडा झाली. त्या खेळात पांडवांनी आपले वर्चस्व पणाला लावले. दुर्दैवाने त्या द्यूतक्रीडेत ते हरले. त्यांचे सर्व राज्य, वैभव, धन, दौलत सर्व काही गेले आणि एकेकाळी राजवैभव भोगणाऱ्या त्या पांडवांना अखेर रावाचे रंक होऊन काम्यक वनात राहण्याची वेळ आली. एकदा द्वारकाधीश श्रीकृष्ण या पांडवांना भेटायला म्हणून मुद्दाम त्या वनात आला. श्रीकृष्णाला आपल्याकडे आलेले पाहून पांडवांना खूप आनंद झाला. त्याने श्रीकृष्णाचे स्वागत केले. मग धर्मराजाधिक सर्व पांडवांनी श्रीकृष्णाला असा प्रश्न विचारला की, कृष्णा, अरे आमच्या नशिबी हा वनवास का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, पांडवांनो, अरे ज्याला ज्याला आपल्या गतजन्माची फळं भोगावी लागतात त्याला मी काय करू? हे तुमचं प्रार्थना आहे. आणि काय कृष्णा, सांग ना, आणखी कशामुळे आम्हाला हे दुःख, हा वनवास भोगावा लागतो ते सांग ना. तेव्हा काहीसे गंभीर होत आणि एकवार द्रौपदीकडे एक नजर टाकून श्रीकृष्ण म्हणाला, ह्याला कारण म्हणजे तुमची पत्नी द्रौपदी हिच्या हातून घडलेला गतजन्माचा अपराध. काय गतजन्माची अपराध आणि दोन्ही द्रौपदीचा तो कसा? सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रेतून विचारल्या गेलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्णाने द्रौपदीच्या गतजन्माची आणि तिच्या हातून घडलेल्या अपराधाची जी कथा सांगितली ती अशी की, द्रौपदी ही गतजन्मी मेधावी नावाच्या एका ऋषीची कन्या होती. त्या जन्मीचे तिचे नाव होते मेधावती. मेधावतीची आई तिला लहानपणातच पोरके करून गेली. मग मेधावी ऋषींनीच माता आणि पिता या दोन्ही भूमिका सांभाळत आपल्या लाडक्या कन्येचा सांभाळ केला. मेधावतीने लालन पालन करीत असतानाच ऋषींनी तिला अनेक शास्त्रे, विद्या ह्या शिकवल्या. मेधावती जेव्हा मोठी झाली, विवाह योग्य झाली, तेव्हा तिच्यासाठी आता कोणता योग्य वर आणि तो कुठे शोधायचा याची चिंता पित्याच्या मनाला पोखरू लागली. कन्येला सुयोग वर शोधण्याचा प्रयत्नात मेधावी ऋषी अतिशय दुःखी कष्टी झाले. त्यातच ते आजारी पडले आणि एक दिवस त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आई वडील होते
ते पण मरण पावले आणि मेधावती अनाहत पोरखी झाली. कसे बसे अनावस आणून दुःख जरा बाजूला ठेवून मेधावतीने पित्याचे अंत्यसंस्कार केले. आता आश्रमात तिचे मन रमेना. पित्याच्या मृत्यूचे दुःख तिला आवरता येईना. अतीव दुःखाने ती व्यथित झाली. तिच्या सर्व मनोवृत्ती ह्या निवृत्त झाल्या. तिने तो आश्रम, तो परिसर हे सारे सोडून दूर एका अरण्यात जाऊन ती तप करू लागली. शिव आराधना ही मेधावतीकडे वडिलापासून चालत आलेली होती. तिला तीच शिवापोसना प्रिय होती. म्हणून की काय, पण घोर अरण्यात जाऊन ती ओम नमः शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत बसली. एक दिवस आपल्या मित्राच्या कन्येला भेटण्यासाठी म्हणून दुर्वास ऋषी आश्रमात आले. तर काय, आश्रम रिकामा. मग त्यांनी आजूबाजूला परिसरात फिरून मेधावतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा दुर्वास ऋषींना मेधावती शिवोपासना करताना दिसली. तिच्या पुढे जाऊन उभे राहतले दुर्वास तिला म्हणाले, बाळ मेधावती, डोळे उघड. मी दुर्वास मुनी, तुझ्या वडिलाचा मित्र. मला त्याची निधन वार्ता कळली आणि मी तुला खास भेटायला आलो. बाळे, हे घोर तपाचरण आता पुरे. मला ठाऊक आहे, ज्या काळजीमुळे तुझ्या पित्याचा अंत झाला ती त्याची इच्छा पूर्ण व्हावी, तुला मनासारखा पती मिळावा, म्हणूनच तू हे तप करते आहेस ना. हे बघ, आता मी काय सांगतो ते ऐक. आता लवकरच अधिक महिना येतो. तू त्या मासातले स्नानदानाचे व्रत कर. भगवान पुरुषोत्तम तुझी इच्छा शीघ्र पूर्ण करील. पण मेधावती त्यांना म्हणाली, तात, अहो शिवोपासना ही माझ्या घरची पारंपरिक उपासना आहे. ती मी अर्धी कशी सोडू. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकर हीच माझी तपस्या. भगवान शंकर ही माझी उपास्य देवता आहेत. शंकर म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच कल्याण, खरं ना. मग मी शंकराची उपासना का सोडू आणि ती नारायण उपासना का करू. मी शिवोपासना सोडणार नाही, पुरुषोत्तमाचे व्रत उपासनाही करणार नाही. मेधावतीच्या बोलण्यात जरी शिवनिष्ठा दिसत असली तरी कुणीही ईश्वर उपासकाने असा हरी आणि हर हा भेद करणे योग्य नव्हे. त्या तिच्या बोलण्याचा दुर्वास मुनींना राग आला. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाळ, अगं शिव ही कल्याणकारी देवता आहे हे तर मी पण जाणतो, पण अधिक मासातील पुरुषोत्तम उपासना ही शीघ्र फलदायी आहे हे सत्य सुद्धा नाकारून कसे चालेल. दुर्वास ऋषी मेधावतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते, पण ती मात्र आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. इतकेच नव्हे तर ती असेही म्हणाली, मी शिवाची उपासक आहे. माझे भगवान शंकर मला सर्व काही देतील. मी श्रीहरीची व्रतोपासना का आणि कशासाठी करू. मी फक्त हरालाच ओळखते. श्रीहरी कोण हे मी ओळखत नाही. त्या व्रताची मला गरजच काय. झाले ते शब्द ऐकले मात्र आणि दुर्वासांचा क्रोध अनावर झाला. एक तर ती आधीच पोरकी झालेली पोर, त्यात रागाच्या भारात त्यांनी तिला असा शाप दिला की, हे कन्ये, पुरुषोत्तमाचा तू जो अनावर अवमान केला आहेस त्याची शिक्षा तुला पुढील जन्मी भोगावी लागेल. तू पुढच्या जन्मी राणी होशील, मात्र तुला राज्यभोग मात्र मिळणार नाही. उलट तुझ्यामुळे तुझ्या पतीलाही राज्य सोडून वनात राहावं लागेल असा शाप दिला आणि दुर्वास निघून गेले. तो शाप ऐकला आणि मेधावती दुःखी कष्टी झाली. ते दुःख पचवण्यासाठी तिने भगवान शिवशंकराचे घोर तप चालू केले. आणि एक दिवस खरोखरच भगवान शंकर हे प्रसन्न झाले. मेधावतीला दर्शन देत ते म्हणाले, बाळे, मी प्रसन्न झालो आहे, हवा तो वर माग. भगवान शंकराचे ते अचानक झालेले दर्शन, ते त्याचे वर माग हे म्हणणे ऐकले मात्र आणि मेधावती इतकी घाबरून गोंधळून गेली की घाईघाईने तिच्या मुखातून, देवा, मला पती दे,
पती दे, पती दे, पती दे असे 5 वेळा मागितले. असे 5 वेळा मागितले गेले. तेव्हा काहीसे हसत भगवान म्हणाले, तथास्तु. देवा, तुम्ही मला वर देताना असे हसलात का? तिने असे विचारले आणि भोलेनाथ म्हणाले, बाळे, तू मला पती दे, पती दे असं 5 वेळा म्हणालीस आणि मी पण तुला तथास्तु म्हटलं आहे. तेव्हा काय प्रभू? तिने आधीरतेने विचारले, अगं, ह्याचा अर्थ असा की पुढच्या जन्मी तुला 5 पती मिळतील. तू 5 पतीची पत्नी होशील आणि माझ्या केलेल्या तपाचे फळ म्हणून तुला राणीपदही मिळेल. पण काय देवा? मेधावतीने विचारले, बाळे, हरी अन हर ह्या दोघात भेद मानून तो त्या अधिकाचा, भगवान पुरुषोत्तमाचा, श्रीहरीचा जो अवमान व अपमान आणि अनादर केला आहेस, त्याचा परिणाम म्हणून तू राणी असूनही राज्य सुख भोगू शकणार नाही. तुला तुझ्या पतीसह राजपाट सोडून रानावनात भटकावं लागेल, राहावं लागेल. असं हे भूत भविष्य कथन करून भगवान शंकर हे अदृश्य झाले. मेधावती आपल्याच मनाशी विचार करू लागली की हाय रे देवा, हे काय झाले? आता एका स्त्रीचे 5-5 पती म्हणजे माझे काय होणार? जग काय म्हणणार? मी 5 पतीची राणी होऊन सुद्धा पण माझ्यामुळे त्यांनाही वनवास म्हणजे नको नको. आणि अखेर ह्या चिंतेने दुखी कष्टी होऊन शेवटी एके दिवशी मेधावतीने प्राण सोडला. शिवोपासनेच्या प्रबळ पुण्याईच्या बळावर ती पुढे द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी बालिकेच्या रूपात जन्मास आली. राजा द्रुपद हा पांचाल नगरीचा राजा होता. त्याने केलेल्या यज्ञकुंडात ही तेजस्वी कन्या सापडली. द्रुपद राजाने तिचा सांभाळ केला. द्रुपद राजाची कन्या ती द्रौपदी हे नाव पावली. पांडवांनो, पुढे त्याच द्रुपद राजाच्या कन्येशी म्हणजे द्रौपदीशी तुमचा विवाह झाला. तुम्ही तिथे पाणी ग्रहण केले. भगवान शंकराच्या वरदानात ती 5 पांडवाची राणी झाली. खरं तर ती एक राणी, तुम्ही तिचे समर्थ आणि बलवान असे 5 पती. पण द्रौपदीच्या हातून जो अधिक मासाचा त्या भगवान पुरुषोत्तमाचा व्रतवैकल्याचा अपमान झाला आणि म्हणूनच तिच्या शापाचे तुम्हीही भागीदार झालात. युद्ध खेळण्याच्या नादात तुम्ही तुमचं राज्य, गादी, वैभव, ऐश्वर हे सारं घालून बसलात. तिच्यामुळे तुम्हाला हे असं रानोवनी भटकण्याची वेळ आली. श्रीकृष्णाने ही द्रौपदीच्या गतजन्माची कथा सांगितली. ती ऐकून 5ही पांडव आणि स्वतः द्रौपदी पण मोठ्या आश्चर्यचकित झाली. मग विचारी विवेकी धर्मराजांनी श्रीकृष्णाला विचारले, माधवा, असो, जे झाले ते झाले. आता असं एकमेकांना दोष देण्यापेक्षा आता ह्या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल त्याचा विचार करूया. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की ह्या सर्वावर आता उपाय एकच, तो म्हणजे तुम्ही सर्वांनी येणाऱ्या अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाची व्रतवैकल्ये, दान, धर्म, तप, जप इत्यादी करून मनोभावे सेवा करायची आणि अधिकस्य अधिक फलम ह्या न्यायानं गेलेलं सर्व वैभव परत मिळवायचं. श्रीकृष्णाचा तो उपाय द्रौपदीसह पांडवांना पसंत पडला. तो माधवाचा भूबोध शिरोधार्य मानून त्यांनी त्याबद्दल सर्व माहिती गोळा केली. पुढे आलेल्या अधिक मासात त्यांनी पुरुषोत्तमाची अत्यंत मनोभावे सेवा केली. महिनाभर व्रत पाळले, स्नान केले, दानधर्म केला आणि त्या पुण्याईमुळे भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने पांडवांना पुढे त्यांचे गेलेले वैभव मिळाले. राज्य, राज्यपद, गादी हे सर्व प्राप्त झाले. सुजन हो, एकंदरीत हा असा आहे. त्या व्रताचा अनादर केला तर भोगावा लागणारा दुष्परिणाम. ह्यासाठीच हे व्रत अवश्य करा. त्याचा अनादर करू नका, सन्मार्ग सोडू नका आणि भक्तीची वाट विसरू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव हरी, पांडुरंग हरी.